मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले आणि आम्ही आता निघालो आहे उज्जैनहून ओंकारेश्वरला. आता हे मागे मंदिर आहे ते आपलं महाकालचं आहे. चलो. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचं हॉटेल हे मंदिराजवळ होतं, गेट नंबर 4. तर आम्हाला जातानाच मंदिरातल्या आतल्या रस्त्यातून गेट नंबर 1मध्ये यायचं होतं. तर हा शॉर्टकट होता आम्हाला माहीत असलेल्याचा. त्यामुळे आम्ही मंदिराच्या आवारातूनच गेट नंबर 1च्या इथे आलो. इथून आमची ओंकारेश्वरला जाण्यासाठी बस होती. सकाळी 6 वाजतासुद्धा उज्जैनचं वातावरण अगदी प्रसन्न होतं आणि इथे आम्हाला गजरेवाला दिसला. तर मी उदयला सांगितलं माझ्यासाठी गजरा घ्यायला. ही आमची बस G630ची AC बस होती. ह्याच्या आधीची बस होती ती नॉन AC होती. आता ह्याला मी लावायला सांगितले गजरे, म्हणजेच घालायला सांगितले. तर ह्याला हे ऑकवर्ड फील होत होतं. आता देवदर्शनाला जायचं तर गजरा हवाच आणि आज आमचा स्पेशल डे होता. आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती, त्यामुळे मी ह्याच्याकडनं जबरदस्ती असं घालून घेतलं. आणि मग टपरीवरचे पोहे. आता इथे चमच म्हणून ह्या असा पेपरचा यूज केला जातो. सगळीकडे असेच चमचे मिळतात. चहा घेतला आणि आम्ही बसमध्ये आलो. आता ही सकाळची 6:30ची फर्स्ट AC बस आम्ही पकडली. त्याचे चार्जेस 320 होते. आता ही बसचा ना टायर पंक्चर झाला, त्यामुळे 1 तास आम्हाला ऑलरेडी लेट झाला. बस आपल्याला बसस्टँडवर थांबवते आणि इथून पुढे आपल्याला शेअर रिक्षाने जावं लागतं. शेअर रिक्षा पर पर्सन 20 रुपीज घेतात. आता आम्ही विचार करतोय, कारण आमचं ऑनलाईन बुकिंग झालं नाही, फुल झालं होतं काल रात्री आम्ही डिसाईड करेपर्यंत. आता आम्हाला त्या मंदिरात जायचं आहे. मोस्टली VIP दर्शन घ्यायचं होतं, पण आमचं अजून झालं नाहीये आणि ऑफलाईन पासेस मिळत नाहीये. तर आता कसं जायचं तोच विचार करतोय. तुम्ही मंदिराकडे पुलावरून जाऊ शकतात. हार्डली 15 मिनिटं लागतात. आता मंदिरात जायचंय आणि वेट करतोय आम्ही. तरी फुल होते. आता बोटिंगसाठी ना इथे पर पर्सन खूप सारे चार्जेस सांगतात. 200-250 आणि प्रायव्हेट 2000 असं सांगितलं. पण आम्ही पर पर्सनने गेलो आणि बार्गेनिंग करून 100 रुपीज पर पर्सन असे चार्जेस दिले फिरवून मंदिरापर्यंत पोहोचवण्याचे. आता इथल्या गाईडने आम्हाला खूप सारी माहिती दिली, ती मी रेकॉर्ड केली आहे, ते नक्की पहा. नर्मदा कुबेरी तवा नदी जो है ना वो मुक्त नदी है. ये त्रिवेणी घाट है और ये सामने ओमकार का डैम है. संगम का जल जितलो तभी है. प्रवाहाच्या उलटी वाहणारी नर्मदा नदी ही शिवकन्या असल्यामुळे अतिशय पवित्र मानली जाते. असं म्हटलं जातात गंगा नदीमध्ये स्नान केल्यावरती जे पुण्य मिळतं ते फक्त या नदीला पाहिल्यावरती मिळतं. चार्ज का मूर्ति 108 फीट का, जिनने क्या ममलेश्वर मंदिर की तपस्या करी थी. ये सामने जो व्हाइट वाला घाट दिख रहा है ये नागरजी घाट है. सबसे पुराना वाला घाट नागरजी घाट. हाथ जोड़ लीजिए. मंदिर जाना ना 5 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. आता इथे तुम्हाला लॉकर वगैरे काहीच मिळणार नाही, कारण आम्ही पाहत होतो की आमचं सामान ठेवून आम्ही जावं असं. मग इथे ओटी घेतली आणि तिच्या इथेच आम्ही हे सामान ठेवलं. हा रस्ता आहे. या मंदिरात जाण्यासाठी 5 मजले आहेत, पण इथे पायऱ्या नाही आहेत, स्लोप आहे, त्यामुळे चढणं लाईन लावणं वगैरे सोपं होतं. आता आम्ही पास काढले नव्हते आणि वातावरण अचानक बदललं. इथे महाराष्ट्राचा माणूस दिसला आपल्याला, मस्तपैकी वारकरी, असं छान वाटलं एकदम. आणि वातावरण बदलून गेलं आणि धो पाऊस पडू लागला. तर आमची चूक या ट्रॅव्हलमध्ये अशी झाली की आम्ही VIP पासेस आदल्या दिवशी ऑनलाईन असतात ना ते काढले नाहीत. आम्हाला वाटलं की 24 आवर्स ऑनलाईन आपण काढू शकतो, पण तसं नाही आहे, टायमिंग असतात. आम्ही अंदाज केला की 4 तास इथे ओंकारेश्वरला पोचायला जातील आणि मग किती वेळ लागेल त्याप्रमाणे अंदाजे आम्ही काढू. पण ऑनलाईन बंद झालं होतं आणि ऑफलाईन इथे पासेस मिळत नाहीत. तर तुम्हीसुद्धा जर प्लॅन करत असाल तर आदल्या दिवशी ऑनलाईन जो टायमिंग आहे त्यांचा 9 to 8 मे बी तुम्ही चेक करा, त्याप्रमाणे तुम्ही आधीच बुक करा. नाहीतर मग तुम्हालाही असे प्रॉब्लेम फेस करावे लागतील आणि प्रचंड गर्दी असते. आता आम्ही आलो लकीली, त्यामुळे गर्दी नव्हती. आमचं दर्शन 1 तासामध्ये झालं, पण इथे लोक 2-2, 3-3 तास उभे राहतात. आता या चिमुकल्याला पाहून मला आरोवाद्याची आठवण झाली आणि तो फार फेऱ्या मारत होता, म्हणून आम्ही हे डोक्यावरती असं काढून घेतलं.
आता मंदिरात ना पाऊस खूप लागत होता आणि इथे मंदिरात आतमध्ये सुद्धा देवांची छोटी छोटी मंदिरं आहेत आणि हे मंदिर फार जुनं आहे ओंकारेश्वराचं. आता या मंदिराच्या आतमध्ये ना पार्वतीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे आणि गणेश मंदिरसुद्धा आहे. आता हे मंदिर 800 ते 1000 वर्ष जुनं आहे, त्यामुळे ह्याच्यावरती दगडी काम आणि जुनी कलारचना दिसते आपल्याला. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, पण हे मातीचे खांब, दगड यातही जुनी परंपरा, जुनं कलाकौशल्य दिसून येतं. हे मंदिर ना नर्मदा आणि कावेरी नदीच्या संगमावर एका डोंगरावर वसलेले आहे. याचा आकार ओंकार सारखा असल्यामुळे याला ओंकारेश्वर नाव म्हणतात. प्राचीन काळी प्रभू रामचंद्राचे वंशज राजा मंदताने तपश्चर्या केली आणि भगवान शिवला इथे राहण्यासाठी वरदान मागितले. गाभाऱ्यात जाण्यापूर्वी इथे पंडितांना नारळ वाहून अर्पण केल्यामुळे थोडी गर्दी कमी होत होती आणि शिवलिंगाचं आपल्याला छानपैकी दर्शन घेता येत होतं. इथे मोबाईल अलाउड होते, पण दर्शनाच्या ह्याच्यामुळे ना शूट करणं राहून गेलं. खूप सुंदर असं दर्शन झालं आणि हातात धागा बांधून घेणं हे मस्ट आहे. त्यामुळे हे मस्तपैकी देवाच्या आशीर्वादाने, काकांच्या आशीर्वादाने धागा बांधून घेतला. बाहेर खूप पाऊस पडत होता, त्यामुळे परतीचा प्रवास करायचा होता. आता हे मंदिर झाल्यावरती मामलेश्वराचं दर्शन हे मस्ट असतं, म्हणून आम्ही तो पूल पार करून, पाऊस असल्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही, मामलेश्वर मंदिरात आलो. ॲक्च्युली मी काही ओळी वाचल्या आहेत. आपण जेव्हा देवदर्शनाला जातो आणि देव आपल्यावरती प्रसन्न होतो ना, तेव्हा असा पाऊस पडतो आणि तो आपल्याला भिजवून टाकतो. आता ओंकारेश्वरचं दर्शन करून जो नर्मदा नदीवरती जो पूल आहे, ते हार्डली 10 ते 15 मिनटं वॉकिंग डिस्टन्स तो पूल पार करावा लागतो आणि हे मंदिर येतं मामलेश्वर. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची यात्रा मामलेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, त्यामुळे ओंकारेश्वर आणि मामलेश्वर असं दोन्ही मंदिराची दर्शनं घेऊन ही यात्रा पूर्ण केली जाते. मग शेअर रिक्षा आणि बस स्टॉपवरून इंदोरला जाण्यासाठी, उज्जैनला जाण्यासाठी बसेस आहेत. तिथून नॉन AC AC बसेस सुटतात. तिकडनं आम्ही इंदोरसाठी बस पकडली आणि येतानाच आमच्या स्लीपर बसचं बुकिंग केलं. आयत्या वेळेला बुकिंग केल्यामुळे आम्हाला अगदी 900 रुपयात ही AC स्लीपर बस बुक झाली. जर तुम्ही ऑन टाईम बुकिंग केलात ना, तर तिची प्राईज आहे ना कमी झालेली असते. चलो तर बाय. तुम्हीही जर प्लॅन करत असाल आणि तुम्हाला हा एक्सपेन्स थोडासा महाग वाटत असेल किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही कमी खर्चही करू शकता, कारण आम्ही इथे AC तिकीट काढलं होतं. 500 रुपये स्लीपरचं तिकीट आहे, त्यात तुमचा खर्च अजून कमी होऊ शकतो. हॉटेल नॉन AC बुक करा आणि थोडाफार असा इकडे तिकडे खर्च तुम्ही ट्रॅव्हलिंगचा कमी करू शकता. पण नक्की उज्जैनला जा, महाकालचं नक्की दर्शन घ्या. खूप सुंदर अनुभव आहे. चलो तर बाय.